त्यांना विचारते. पोरगी का आली असेल इकडं? आमरने कुठांतर नाही काय केला? आपलं बी नाव घेतात कुणाष्ट बाबा. आता आपण तर नाही त्याच्यात, पण बघू. अरे तिथे मी नाही ते अमर संघ, माझी कसलीच ओळख नाही. 8-15 दिवस झाला आज मी त्याला बोलत नाही तिथे, काहीच नाही. मी हात जोडतो, माझी काहीच चूक नाही, माझी काहीच चूक नाही. मला माहिती होतं काहीतरी उद्योग वाढवून ठेवल म्हणून मी नाही ह्याच्यामध्ये. मी हात जोडतो. त्या अमर संघ नाही मी. आज 10-15 दिवस झाले त्याचे. होय बरोबर आहे, पण मी नाही फिरलो त्याच्या संघ, कधी बोललो बी नाही, काहीच नाही. मला माफ कर बाबा, हात जोडतो. मी त्याच्या संघ नाही जात त्या आमऱ्या संघ. हो बरोबर आहे, मी हात जोडू का? अहो थांबा, ऐकून तर घ्या माझं. मी कोणत्या अमरला ओळखत नाही. ते मी त्या सरपंचला भेटायला आली आहे. कुठे भेटतील सरपंचला? मग हे आधी का सांगायचं होतं? अहो माझं ऐकून घेतलं तर मग मी बोलेल ना. काय काम आहे सरपंचाकडे? आहे काहीतरी काम. मी म्हणलं होतं सरपंच सुद्धा काहीतरी राडा करणार आहे. सरपंचाने राडा केलाय, सरपंचाने चांगला सुट्टी देऊ नका. आता कुठे भेटतील ते? भेटतील ते आता. ते आज 15 दिवस झाले त्यांनी खरबुजाची बाग घेतली. ते आता आज येतो म्हणून सासरवडला असतात. ते आता आहेत का? बघावं लागेल मला. ते काय केलंय का त्यांनी कुठाना? नाही कुठाना करण्यासारखं आहे ते बबरू अण्णा. मला फक्त त्यांना भेटायचं होतं. भेट घालून देतो, पण कुठाना केला असला तर वाढवा थोडा. कुठाना करण्यासारखा बबरू अण्णा आहे. ती गावातले लोक बोंब मारायला लागलेत बबरू अण्णा नावाने. आणि हे इकडे कलेकडे का खरबूज एक सासरवाडीत कंत्राट घेतलं. सासरवाडीत खरबूज काही पोराने त्यांनी सुट्टी देऊ नका तुम्ही. त्याच्यावर कडक शासन झालं पाहिजे. काय सगळं गाव त्याच्यावर खार खातय. बोबरानाने पटांगण केलंय गावात. पटांगण अजिबात सुट्टी द्यायची नाही त्याला बोबरानला. एवढीच माझी इच्छा आहे. मी आणतो बोबरानला बोलवून इथं आणि लगेच हजर करतो. आज त्याच्या घरावर साखरच पडली मग समजा. मी सगळ्यांना सांगतो. मी हाड नका, कुठे जाऊ नका, इथंच थांबा. हा चला येतो मी. गेला का काय? माणूस आम्हाला काय बोलूच देत नाही. किती बडबड करतो. तिथे कोणतरी उभा आहे, त्यांना जाऊन विचारते. रोड मला वाटतं हितनच करावं लागेल आमरच्या घराकडे जायला. कारण आमरच्या घराकडे जायला ही एवढीच जागा आहे फक्त. आणि ही इथल्या अडचण पण निघून जाईल. शाळेतल्या पोरांना पण खेळा इथं पटांगण होईल. आणि गावची माझी डोकेदुखी कमी होईल. कारण खाल्ल्या आळीतल्या लोकांची ओरड आहे की आम्हाला इकडे रोड नाही. रोड आपल्या इथं कमी खर्चात होणार आहे. इथं एवढाच मार्ग आहे. असाच रोड. तुमचं पटांगण झालं या रोड. आता माझं पटांगण पटांगण झालं. पटांगण मॅडम आल्या चौकशीला तुमच्या. कसली मॅडम आली? मॅडम चौकशीला आल्यात. सगळे चौकशी तुम्ही द्यावा लागले मॅडमला. साक्षी आता बँक लुटली का काय इकडे सगळं तुमचं पटांगण. आता सुट्टी नाही तुम्हाला. मॅडम स्पष्टच बोलती. बबरूंना कोण आहे दावा सरपंच मला. मी तिकडे थांबवले, मला आणतो बोलवून. लय खतरा आहे, डेंजर आहे मॅडम. कवा झालं? आता मला बोलली तर कोण आहे म्हणजे बबरूंना सरपंच त्यो. हा काय कुठं केलाय का? कुठाना तर माझं गावात सगळं कुठानाच आहे. कुठं नाही तुला ऑफिस मध्ये काय केलंय? ऑफिस मध्ये पण झालेत की, पण काय नेमका कुठाना काय केला मी सांग. बबरूंना खरं सांगायचं प्रमाणे किती पैसे खाल्ले? अरे पण खाल्लं म्हणजे काय, मी एकट्यानेच खाल्लं काय? पैसे खायला सचिन भाऊ. आणि कुठाना माझ्या अंगावर. मॅडम लिस्ट आकडाच आहे तुमचा. जास्त आकडा तुमच्या बबरूंना आकडा. बबरूंना आकडा जास्त पडला. किती लागायचा राहिला बाजूला? माझं का पटांगण माझ्या घरावर. कोण कोण आहे तुम्ही? सचिन भाऊनी खाल्लंय. मी ठेवतो, पण पैसे किती आहेत तुमच्याकडे? पैसे तसं सांगू शकत नाही, पण मी एकटा नाही बाबा. काय असेल ते दोघांनी केलेलं आहे आम्ही कुठाना. बरं त्यातलं काय देता का मला? सचिन भाऊनी सगळा. मला काय देता का? मी ठेवतो मॅडम माझ्या हातामध्ये. ऐकते मॅडम माझं. 100-200 रुपये देतोय. 100-200 तुम्ही गोळी दिवस गोळी तू येणार. मग तुला काय देऊ का? तुम्ही देऊ का माझी? 100 रुपयात काय बिडे पैसे काय मला? बरोबर 500 रुपये कशाला? लाखो रुपये तुम्ही करतात भ्रष्टाचार दुनियादारी. मॅडम जवळ लिस्ट आहे तुमची बबरूंना. काय बिकर गाजे पण त्या मॅडमला काय लिस्ट बाहेर काढून देऊ नका. 1000 रुपये घे नाही तर 2000 घे. नको तुमचे पैसे. माझं काय काळ हात करत नाही. तुम्ही तुमचं जख मारा. ती मॅडमला मी पाठवून देतो. बघा तुम्ही तुमचं. गाजे भाऊ तस करणं येड्यासारखं आहे. ती मिटून टाक कुठाना. गाजे भाऊच्याच मागे फिरायला आले सरपंच असतात. ऐका जरा. बोला की. ते सरपंचला भेटायचं होतं. कुठला दिन पाहून? मी कॉलेज स्टुडंट आहे. कॉलेज स्टुडंट आहे काय? सरपंच काय काम करते? ते आमची कॉलेजची कॅम्प आली आहे, तर राहायची व्यवस्था करायची होती. आमच्या झरगावात? हो. करतो ना काय पाहिजे ती सोय. सरपंचाला कसं होणार? मी एवढा मोठा असताना. नाही पण तरी सरपंचला सांगायचं होतं. बाकी सरकी दिंड्या फिंड्या सगळे काम मीच करतो. तुमची सोय करतो.
तुम्ही आता बिंदास राहा जावा, काय अडचण नाही, काय नाही. पण तुमच्या इथे तो एक येडा माणूस भेटलेला मला. कोणता ते काहीतरी लाल गंध लावलेला आणि केस वाढवलेले होते. बायावणी केस आहेत हो त्यातली? हो. गाजा आहे आमच्या गावातला, ते हा येड. काय म्हणलं काय नाही, तिने मला अधिकारी समजलं. तुम्हाला ना अधिकारी? हो. मग गेला कुणाकडे? काय तो सरपंचला बोलवायला गेला. मग तुम्हाला काय अधिकारी समजून चौकशी झाल्या म्हणून असं म्हणलं? हो हो. भारीच काम केलं बाबा मॅडम. तुम्ही एक काम करा, काय तुमच्या विद्यार्थ्या सगळ्याची सोय करतो मी. तुम्ही 2 दिवस राहण्यात 8 दिवस जेवणाची राहण्याची तुम्ही सगळी सोय करतो. पण तुम्ही मला एक काम करावं लागेल माझं. हा बोला ना. काय करायचं माहिती का, तुम्ही अधिकारी म्हणून राहा. सरपंचाची आणि उपसरपंच दुर्वळात करतो. काय त्यांनी किती पैसे खाल्ल्यात सगळं निघन बघा. आज तुम्ही साथ द्यायची. अहो मी कॅम्पला आली आहे, मला तुमच्या गावाचं काही लेणं देणं नाहीये. तुम्ही मला फसवणार तर नाही ना? तुमच्या एवढ्या 100 विद्यार्थ्यासाठी मी एवढं करतो, तुम्हाला एक काम करू शकत नाही का? माझ्याकडे बघून काय वाईट वाटतो का मी? माझं नाव अमर आहे. गावात कुणाला विचारा कसा पोरगा आहे ती. तुमच्यावर काय जाणून देणार नाही मी. तो माणूस बोलत होता. चांगलाच म्हणला असेल मला भारी. तुम्ही गावात काय छेड वगैरे काढतात का? शेड पुरीकडे बघत सुद्धा नाही मी कधी. असला पोरगा पुरी जर आल्या का नाही 1 किलोमीटर लांब न जातो मी. आपण नाही, आपल्याला सवयच नाही तशी. तुम्ही पाहुणे बाय म्हणून तुम्हाला एवढं जवळ न बोलतो ना. आपण शेतकट आहे आपला मुलींचा, आपलं जमतच नाही कसली. तो माणूस सांगत होता मला तुमच्याबद्दल. मूर्ख आहे ती माणूस. आहो मॅडम तुम्ही फक्त काय करा, अमरवर विश्वास द्या. अमर म्हणजे गावात ती चावीच आहे. काय तुम्हाला राहायचं आता का अमर शिवाय कोण नाही. सगळं नियोजन माझ्याकडे असतं. त्यामुळे मी म्हणतोय ती लक्षात घ्या. आता सरपंच ती येते तुमचं व्हायला होईल म्हणाले. तुम्ही अधिकारी असल्यावर बिनधास्त मध्ये राहायचं. काय त्यामुळे विचारायचं खर्च सांगा, ही सांगा, ती सांगा. मी हाय, काळजी करा नका. तुमचं कॅम्पचं सगळं तुम्ही कुठं काम करायला न्या, कुठं तुम्हाला गाव दावायचं सगळं गाव दावणार मी. ठीक आहे. चला येऊ का मग? तुम्ही काय करा, ग्रामपंचायत पुढे जावा. तुमच्या पोरांना सांगा म्हणायचं मी आले, मी येतो त्यांना घेऊन. हो, हा चालेल. चालतंय, या मग. मॅडम थांबा. काय ती आमरे माहिती का? कोण? शेंबड्या? नाही, ती आमरे खालच्या गल्लीचा. नाही, तुझा करंगऱ्या. ती 7.5 गावाची. 7.5 तू का तो? मॅडम 7.5 म्हणायचं नाही, घरच्यांसाठी मी 7.5. का माझं डोकं खातो? जा ना, मी अमरला बोलवेल नाही तर गावाला बोलवेल. तुला काय करायचंय? लाच म्हणतात बुडकीचा पाय दवाकडं. एक करांग्र बुडकी कोणाला बोलतो रे? ऐकायचं असलं तर ऐका, नाही तर मी चाललो घरी. ते मी माझं बघून घेईल, जा तू. फातिमा वाढदिवसाला का बोलू नाही सांग बरं? तू आलास नाही, मी काय करू? तू कधी सांगितलं मला सांग बरं? मी वाट बघत बसलो, जेवलो सुद्धा नाही. तुला मी किती हाका मारले, तू नव्हताच. काय बस लाबाडे तू. बघितलं मी तर. नाही बघितलं तू. तू मी म्हणजे तुम्हाला बघितलंच तू आहे. म्हणले असं केक संपन आपला म्हणून तू आता केलं नाही. म्हणून मला मी तुमच्या घराला कुलूप होतं. मग तू इशित का सांगायला नाही मला? बबुरान आला. कोण बोलतो तू काय म्हणतो? हॅलो कापसाळ्या. अरे लय रडा येते मला का. आपलं बबरू अण्णा आपल्या जेलमध्ये जायचं तर चौकशी झाली गावात. बबरू अण्णा जेलमध्ये जाणार आहेत. मला लय वाईट वाटत. मी काय केलं अवघड व्हायला माझं. फातिमा का सांगितलं नाही बबरू अण्णाला? सांगितलेलं की. कुठं सांगितलं तेव्हा तू? नाही सांगितलं नाही. लेकराबर काय बोलतो, पण मी काय केलं जेलमध्ये जायला? बबरू अण्णा मला सांगूच वाटणार माझ्या डोळ्यातनं पाणीच बंद व्हाय नाही. अरे तुझ्या डोळ्यातून पण मी का कोणाचा रुपया उचलत नाही खाली पाण्यात. अहो फातिमाला इचरा बघ ती गजा आलत का मगाशी. अहो गजा म्हणला तुमच्या सगळं तुमचं बरखास्त झालं. गजा कोणाचं काय बोलतोय, म्हणजे गजा बोलतोय ते खरं आहे काय? खरं आहे. ती मॅडम आली गावात म्हणला चौकशीसाठी. कोणी आग लावली बाबा एवढी लांब माझी? मॅडम गावात इथं चौकशी कोणी पिन हाणली ती मॅडम म्हणजे आता टाकणार. आता मी गावून त्याला. काय लागा हे राजकारण? तुम्ही एवढं विश्वासाने आम्ही राव तुम्हाला उपसरपंच केलं, तुम्ही भ्रष्टाचार करता. म्हणजे काय आग लागली खरं आहे मला. मिटवला पाहिजे कुठंतरी. जायला असं माझ्या हातून चूक. माणूस आहे मी तो आहे पण माझ्या हातात काय सांगा बरं. फातिमा काय करायचं? नको मिटवायला. नको नको मिटवायला. चॉकलेटला देतो तुला असं 10-20 मी रुपये. चॉकलेट बिकलेट नाही खात. बिस्किटचा पुडा देतो. बिस्किट बी नाही खात. मी काय नाही खात. पैसे तुम्ही खाते सगळं म्हणून गाव कसं माझ्या नाही खाते विरोधात आहे ते आहे, पण लेकरं बी माझ्या विरोधात झाली का? त्याला का रावता नाही का माणूस आहे? सरपंच माणूस आहे का? का? उपसरपंच केलं मी आणि माझंच नाव घालवं लागलं. रे बाबा काय असेल ते मिटून टाक. 20,000 रुपये मी खर्च करतो. हो आम्हाला जेलमध्ये जायला काय लावून मला वायर लगा मी जाऊन विकास करायसाठी उभा राहतोय. आतमध्ये जायसाठी उभा राहतोय जेलमध्ये. हा?
नको मिटवायला. नको म्हणते काय करायचं अगं बाई पाया पडवा नको नको. पण बबरा तशी बोलती चांगलं बोलते आपशकून बोलणं गं. घबरावून एवढं माणसानं राव तुम्हाला चांगले हात केलं आणि तुम्ही असलं काम करता बरं पैसे खायचे तुम्हाला चोपतोय सांगा बरं. पैसे मी नाही खाल्लं त्या सचिन भाऊनी पैसे खाल्लं पण ते माझ्याच नाव आलं पुढं सचिन भाऊ म्हणणार तुम्ही म्हणणार सचिन भाऊ असं कसं होईल? 2 महिने जाऊन बसला मोठा मुंबईला हाय का गावात तरी आता आम्हाला दिले टोपाला त्याने असू द्या त्यातलं नका करू. चला त्या मॅडमची गाडी घेऊ आपण. त्या मॅडमला जाऊ गाठ घेऊ आणि ती मिटून टाक तेवढं 10-5 हजार रुपये चहा पाणी करू त्या पैसे मॅडम नका तिला म्हणा चुकलं बाबा आणि जी काय पैसे जमते ती गावातली कामं करा. त्या गावात वारीने पत्र उडून घेतात त्यांना पत्र तसं तसं करून मॅडमला पैसे द्यायचं का मी 10-20 हजार रुपये देतो गावात कोणाचं पत्र बित्र उडून खाल्ल्यात किती आधी नीट सांगा मला. खाल्ल्यात आता काय पण टिपून ठेवते काय कमी जास्त खाल्ला असेल शेवटी पोट आहे मला पोट नाही आटलं करा नका तुम्ही चला तिथं आपण जाऊ आणि तिथं मॅडमची माफी मागू आपण आणि ते करून घेऊ काय असेल. चला चला, चला चला पुन्हा मिटून बोलू. टाकू चला. मॅडम विषय ती काय आहे? बरोबर ना मॅडम म्हणत होती ग्रामपंचायत मध्येच घेऊ सगळं ग्रामसभा बोलवा म्हणली त्यामुळे मॅडम म्हणलं पाया पडतो तुमच्या बबरावांच्या वतीने ग्रामपुसानीत. तसं करणं करावं माझं सगळं पटांग होई राहू काय बी करा पण प्रकरण जागेवर अहो, दाबावं. पण एक काम करा मॅडम आली ना ते सगळं खरं बोला नाहीतर पुन्हा मग मी बी काय वाचू शकत नाही बा. सगळं काय असतं ते खरं आणि त्यांना सांगा बाबा रुपया मी देतो गावात खर्च करू. तसं करतो की राव मी तसं काय करणार का मला नाही तर आतमध्ये जेलमध्ये खडे पडत बसावं लागेल राव लेकरं मी तरी काय करू सांगा बरं. तुम्ही आधी वागला मला सांगितलं का तसं मी तुम्हाला लावलं एवढं केलं तुम्हाला तर सांगून करताय का? मी माझी एकटे चूक नाही राव सचिन भाऊनी चूक केली मला दिले अहो, पण दावणीला. सचिन भाऊ खपून घेईन त्याच्याकडे पैसा आहे आपण काय करायचं? पण आता माझ्या आधी गळ्यात इथं मॅडमने माझ्या जर कोर्टात केस टाकले तर मला पैसे भरून निघावं लागेल सगळं भ्रष्टाचार गावात. मॅडम पैसे आलो खरं बोला. नाही ना ती तुम्ही बघा मी आले बोल ना बरं का. बघा तेवढं बघा पाया पडतो वाटतं मॅडम. नमस्कार मॅडम या बसा बसा या. कोण रे तू कशाला बोलवलंय ते? अहो, मॅडम मी अमर आहे मगाच नव्हतं तुमच्या पैसे आलो मी बोलवायला. हो काय काम आहे? काम म्हणजे तुम्हाला सांगतोय ना आता मला सांगायचं सुद्धा लाज वाटते त्या माणसांना का भाई सरपंच आमचे गाव. नमस्कार मॅडम. तुम्हीच असे धंदे करतात का सगळे? हो मॅडम परत कशाला होत आहे असं आहे ना लाईक माणूस ती घ्यायचं समजून आपलाच आहे या. नाही थांबा आता मी पोलिसलाच बोलवते. मॅडम पोलिसांना पाया पडतो तुमच्या पोलिसांना कशाला बोलवता आहो. काय करा माहिती का ती माझ्याशी बोलले जातं म्हणलं काय पैसे मी ग्रामपंचायत खाल्ल्याला सगळं देऊ म्हणलं आणि ते आपल्या आमच्या गावात 1-2 म्हाताऱ्यांचं पत्र उडून जायचं वादळाने करतो म्हणलं खर्च सगळे पैसे देतो म्हणजे. पण हे सगळं करायच्या आधी ठरवायला पाहिजे होतं ना. जारी शेवटी माणूस आहे. कशाला माझं गरबाज वाटवा करता नाही मॅडम तुम्हाला वाटते ना करा पुढे बोलव हे का आम्हाला तसं नको मॅडम काय असेल तुमचं चहा पाणी करतो तुमचं. चहा पाणी मॅडम लावा फोन करा फोन. नाही, नाही, तसलं नाही चहा पाणी आपला पाहुणचार आहे. तसं म्हणा की म्हणजे ह्यांना बी म्हणता तुम्ही पैसे शेवटी भरा. माणूस आहे मी चूक होतच असते माणसाची. पण अशी कशी चूक होते कळत नाही म्हणजे ते चूक करताना. झाल्यावर कळणार घेऊ मॅडम आता काय परत राव का? अशी चूक बरोबर व्हायची. ना. तुम्ही किती पैसे खाल्ले नीट सांगा. मॅडम हाय ते सगळं खरं 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 सांगा किती पैसे सांगा. खाल्ले तुम्ही. मी बरं का फक्त 2 लाख रुपये खाल्ले. बघितलं मॅडम 2 लाख काय कमी झाले का? ना ना मॅडम. झालं चुकून हो, माझं मॅडम. मागं परपंच आहे. एक काम करा ह्यांना करा फोन तुम्ही जाऊ द्या आतमध्ये ह्यांना. पण मी एकटं नाही खाल्लं मॅडम. हो दुसरे नाव घेऊन तुम्ही काय खाल्ले सांगा. मी फक्त 2 लाख खाल्ले. आणि अजून कोण कोण आहे तुमच्या सोबत? ना ना दुसरं नाही दुसरं मरू द्या. नाही, दुसरं ऐका नाही. गाडीला फोन करा आणि ने हे बघू आणला ने करा फोन तुम्ही. हाय 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 केलाय मी फोन. ते येतच असतील आता. तुमच्या पाया पडवा मॅडम. अहो, पाया वगैरे ऐका, आता नाही मॅडम, पडायचं. राजकारण मॅडम, करून इकडे. देतो आता जरा मॅडम, राजीनामा इकडे. देतो. पण असं करणार बोला आता 3 लाख रुपये द्या. हा बरोबर आहे. 3 लाख रुपये हो. माझ्या गावात खिशात 300 तिच्यात रुपये नाही आहेत. घाण राहा कुठतरी आणि 3 लाख द्या जिथे आम्ही पण गरमीत ते करू. लपून ठेवलेत पैसे सगळे काढा बाहेर. अहो आता जमीन सुद्धा गाण ठेवली आता काय छापारा देऊ का तुम्हाला नाही मॅडम नाही ऐकत नाही. मग करा एवढे फोन. 2 लाख रुपये कुठे गेले? 300 रुपये देतो 300 हो, करा फोन करा फोन. हो पण नाही मॅडम मॅडम फोन करा. बरं येऊ 500 द्या. देतो मिटून टाका. हो 3 लाख रुपये 3 जिथे लाख पण ते रुपये 2 पैसे लाख आहेत खाल्ल्यात ना 1 त्याच्यात. लाख रुपये दंड 3 बाबा लाख. 5,000 रुपये देतो आता तेवढंच आहे माझ्यापाशी. हो करा फोन. हो करा. फोन ना करू करा. मॅडम. हो, करा. लावा, जाऊ द्या लावा. 50,000 मिटून टाका. तुम्हाला 50,000 रुपये देऊ टाकतो हो, मॅडम. नाही कोणाला मॅडम काय ऐका बोलू. तुमचं नाही ह्यांचं. तुम्ही बी खावा ऐका आम्हाला. हो 2.5 लाख रुपये द्या. त्या 2.5 लाखात आम्ही पत्र उडून गेला त्यांची कामं करतो. पैसे आणलं होय म्हणा नसलं तर तुमचं तुम्ही बघा. लाख रुपये देतो ट्रॅक्टर एखादी विकतो ती देतो तुम्हाला परत. हो चला मॅडम उठा ए आमरतच करणं उठा उठा मॅडम नको आपल्याला. चला. मला का वाटा लावतो मला मग पैसे कुठे ठेवले ते काढा काढा सगळे. सगळं. पैसे ठेवलं होतं मॅडम पण ते काय झालं हो
तुम्हाला द्यायचं का नाही सांगा. चला मॅडम चला उठा. हा बाबा कर्ज होतं फेडलं दुसऱ्याचं. हो मॅडम तसं ते नाही आता सगळं पोलिसांना सांगा आल्यावर. तुमच्या पाया पडू का? तसं नाही करू. मग चुकलं एवढी बार चुकलं. हा जाऊ दे एवढी बार. ठेवून टाक. देता का तेवढं? हा दे तेवढं दे तू. द्या सगळे मग फाडायचे. उद्या देतो की आता. हो, ऐका मॅडम, उद्या मी त्या ज्या बायांचं घर उडून गेले ना त्यांना बोलवतो. आम्ही बजेट काढले 2.5 लाखामध्ये सगळे त्यांचं पत्रे त्यांना त्यांचं घर आपण बांधून देऊ. कबूल आहे का? कबूल. अशी चूक करणार का पुन्हा? अजिबात करणार. मग चला जाऊ तुम्ही. गावात पुढे चर्चा करणार. नाही ना अजिबात नाही. मग तुम्ही काय बोलणार नाही, नाही. नाही, जाऊ इज्जत सगळी जाईल गावाला. जाऊ येऊ का मॅडम? गेलं बघ राम. काय मी घाबरली ना. तू काय सारखा बोलत होता फोन लाव. अहो काय झालं माहिती का, त्याशिवाय कबूल झाला नसतो माणूस. काय होते माहिती का, गावागावाने ह्यांचं फडेच मोडले पाहिजे. हे काय करतात कुणाला काय कळून देत नाही. म्हणून ही आयडिया केली. आणि तुमची साथ मिळली म्हणून बरं झालं. आज काय होईल माहिती का, त्यांनी काय खाल्लं असतं पैसे मिळून देते अजून 50,000. आणि काल कावदान किती आलं सगळं 7-8 गावातल्या घरांची पत्र उडून गेले. त्यांना गरिबांना मदत होईल त्याच्यामुळे नाटक केलं. आणि तुम्ही 1 नंबर मदत केली बरं का. तुमचं थँक्यू बरं का. काय बरं तुम्ही काय करा आता, सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन या. जेवण तयार करतो सगळी. ह्या दिवस बोलूच नका. 2 दिवस काय करायचं माहिती का, बोबरू अण्णा दिसला की लांब पाडायचं. आता बोबरू अण्णा म्हणून ह्या पोराची कसं काय, बोबरू अण्णा काय कळून द्यायचं नाही. काय जेवणाची सगळी सोय करतो. जेवण करून फर्स्ट क्लास करतो. आणि 3 दिवस तुम्ही जोर कॅम्पला आहे ना, कुठे बोलवा मला. तुम्हाला गाव धावतो. पुन्हा तुमचं श्रमदान आहे की तो खड्डा खांद्याला गावातली माणसं आणतो. झाडं लावा. तुम्ही पाहिजे ते मी करतो. चला येऊ का मग? बरं चला धन्यवाद बरं का. माझ्यासाठी गावासाठी तुम्ही इकडे बाहेर काम केलं. चला. याने किती सोप्या पद्धतीने प्रश्न सोडवला. मला याचं काम आवडलं. मला चांगलं वाटलं याची मदत करून. असं झालं तर किती छान होईल ना. अरे सजनानो पट्ट्यात नाही तुमची जमिनी घेतोय आता, काळजी कर नका. आजच खरेदी केली 25-30 एकर. सुट्टी देत नाही तुम्हाला ते सजनानो. तुमच्या जमिनी घेतो. चॅलेंज आहे बबरू अण्णाला आमऱ्याला आता. तुमच्या जमिनी घेतो सजनानो. तुम्हाला लय पैशाचा माज आलाय आता. अरे पट्ट्यात पैसे आला. हे काय करता? डबऱ्या काय रे तुझं? काय म्हणजे ओ गाजा भाऊ, चष्मा घ्यायला तुला लाज वाटते का? लाज ठेव. हाणायची काय कारण? हा तुला कळतं काय? काय करतो का म्हणजे? एवढे दिवस होता आता सगळ्याचा मार खाल्ला. आता नाही मार. तुम्हाला ठोकतो आता सजनानो. मजा काय करता केलंय हो काय? मी? हा काय केलं? माझ्याकडे पैसे नव्हते तेव्हा तुमचा लय रुबाब होता. आता तुम्ही काय आता बँकेचा अध्यक्ष झाला का काय? जुरळा तुला काय बोलावं ते कळतं काय? अरे बँकेचा अध्यक्षच काय? अरे ज्या टायमाला पैसा पाहिजे ना त्याजवळ पैसा काढलाय सजनानो. आता तुम्ही बघत राहता. 4-5 कारखाने सगळं ताब्यात घेतो आता. काय समजता रे? गाजा भाऊ, हा तुम्ही म्हणता माझ्याकडे पैसा आहे. होय. आणि मग रेशनच्या दुकानात सकाळच काय असतंय? रेशनच्या मालाचं कसं आहे डबऱ्या माहित आहे का? मी एक प्रतिष्ठित नागरिक आहे. मग मला ही सरकारी शासनाचा माल बुडवून चालत नाही ना. मला तो माल घ्यावा लागतो. आपण माल जर नाही उचलला रेशन कार्ड माझं बंद होईल ना. म्हणून मला ते माल उचलायचा आहे. होय, इतकी तुम्हाला सरकारची काळजी, तर ती बचत गटाचे पैसे का भरत नाहीत? अरे बचत गटाची काय काळजी नाही रे बाबा. भरायच्यात मला आठवण होती. तो सांगितलं बरं झालं डबऱ्या. मी बचत गटाचे पैसे आताच भरून येतो. आणि गावातली जेवढी बी व्याज आहे का पैशाची मी सगळी काढतो. सगळ्याचे पैसे क्लिअर करतो. आणि तुझ्या सेटला सांग जर काम नसलं तर आपल्याकडे यायचं. अरे अरे दिदी का काय काय मला अंड्याचं 5 रुपये असलं तर द्या की. आताच म्हणत होता की लय खिशात आहेत. आणि मी नव्हतं अंड घेतलं. त्या भावशाला भूत लागलं होतं. त्या भावशाला उतरायचं होतं अंड. अरे पण आता आहेत का सुद्धा 5 रुपये चेक आहे माझ्याकडे. अरे होय घ्यायची नसतात पण आता काय करू. आता पाहिजे होतं अंड. ती भावच्या कोणाचा लागलो तर पडायला. कितीचा चेक आहे? हा कितीचा चेक असतं. ते चेक लेकरांना चेकच देऊन जमायचं. आणते की सुट्टी करतो. तुम्हाला काय करायचं? तुला कुठं हिशेब येतो? हिशेब येतो. तुझं 5 रुपये आहेत ना. तुझ्या मम्मीला सांगा पप्पाला की मला आहेत 5 रुपये माझ्याकडे. ती मे बी नाही अंड काय खाल्लं त्या भाऊच्या उतरून टाकायचं. त्याला लागलं मम्मीला जाऊन काय सांग. ती देत नाहीत मला घरी भांडायचं. देतो मी बरं का. त्या भाऊच्याकडून घेतलं देतो. बोला काय म्हणत होता आमच्या शेटला? तुझ्या सेटला सांग कामाला जर नसेल कुठं काम तर माझ्याकडे कामाला जर ऊन लागतंय छत्रीपित्री जर काय असेल तुझं पैसे देऊन टाकेल. आमच्या शेट काय हलकं फुलकं वाटलं काय तुम्हाला?
हा ऐकून घेतोय म्हणून काय हलका बोलायचं? फुलका म्हणजे काय नाही तुम्हाला त्यांना असं मला छत्री मागायला धरायला मला काम नाही तुम्हाला छत्री धरायला हा? लावतो. मला म्हणलं होता काम नाही मी तुला ही सांगतोय मी तुम्हाला काय माहिती ती गपचूप मोठ्या पैशाचा धंदा करते. त्याचा तू रायण आहे नाही का नाही नाही 150 त्याचा तू रायण आहे नाही का नाही मग त्याला जाऊन सांग तुझ्या अमर शेठला काम नव्हता म्हणला पाठीमाग तर काम आहे म्हणायचं तर ते छत्री धरायला मला थोडं ऊन लागतं इकडे तिकडे फिरताना तर बघ तेवढं जा. 150चा चेक भेटला नाही तर ए सांग पुढचं नको भाषा करू पाय धोतर साखळी केवढे सांग तेवढं शेठला तुझ्या निरोप होय होय शेठच्या कौतुकाचा अरे शेठच्या लाडक्या तुमच्याकडे बघतो ना सगळ्यांकडे जाता हे बाप्पा देवा आता काय मागायचं माग द्यावं आता तुझ्या मनाने माग पेढ माग कुठं भांडारकराचा लापशी माग काय नाही शेरातली लापशी देतो पण ही मागची लोक आहेत का ती बडबड थांबव त्यांची आहे माझ्याकडे 5-7 लाख रुपये लोकांचं ते देऊन टाकील पण कसं आहे त्यांना जरा थोडं थांबव लय बडबड करायला लागलं तर एक तर जवळ पैसा नाही 10-5 रुपये आहे जवळ तुमच्या चरणी पेढ बिड व्हावं म्हणलं पण या लोकांचा थोडा आवाज बंद कर जरा दिसलं की मला उधारी मागतोय कोणी बी बारके जोहळ बी मागतात पैसे अंडा घेतलेला दे आणि कुठं पापड घेतलेला दे आणि कुठं लोणचं घेतलेला दे हे असली सुद्धा पैसे मागायला जोहळ मला बघा देवा आता लक्ष राहू द्या अहो काय शेड लय दिवसांनी भेटलो बघा तुम्हाला. कानफाड पडायला पाहिजे. अहो का हो? मामाच्या पुरी मागे झक मारतोय महिना महिना बावळट कुठला आपला दोस्त सोडतोय म्हणजे नाही पटलं आपल्याला. सॉरी वास्का तुमच्याशी मग आता- करमत नव्हता आता काय मुका फिका घेतो माझ्या लगीन करतो माझ्याला सरपलीकडे. बरं जाऊन दे काय झालं बोलली का नाही मामाची पूर्वी. कुठलं काय तेवढंच आपलं लांब हिंडायचं. हा आपलं तेवढंच आहे कळकट मळकट कामाला बळकट आपल्याला चांगल्या पुरी मिळतच नसते रे. आता काय चांगल्या पुरी गोवा खाणाराला मावा खाणाराला भेटत्या भेटणार आपल्यासारख्याला ना पटांगणच आपलं. नशीबच फुटकं. बरं एक तुम्हाला म्हणायचं होतं माझ्या भाऊकडले पैसे आलेत काय काय झालं? हा अरे काय छापला 10 रुपये घेतलेलं ती द्या ना माझं. मग ती आज मला म्हणला मला इतकं वाईट वाटलं असा रागात बोलून आलो तुम्ही त्याच्याहून कमीत काय पैशाला ह्याला पैशाला मी पहिले भरलेलं तुला माहित नाही का आपलं. ती काय म्हणला माहिती का हा तुझ्या शेटला सांग म्हणला काय म्हणला माझ्यासोबत छत्रीदार येतो का माझ्या माग म्हणला. तू म्हणला असेल त्याला आमच्या शेटला नेहून तू सारखा नालायक माणूस आहे महाराष्ट्रात. नाही अहो शेट मी कशाला म्हणून मी तुमची साथ दिली. तुला गुदगुल्या वाटत असते ना मला नाव ठेवलेलं सगळं गाव मला म्हणतंय तर तुम्ही काय करता एका 2 करून सांगता मला आणि सगळं नाव माझ्या येतं. शेट तुमच्याशिवाय करमत नाही कळ का मी तुमच्यासाठी काय महिनाभर काय करू. तिकडे पालतं पडला मामाच्या गावाला जाऊन तवा गोड वाटलं एक फोन केला नाही एक मिस कॉल सुद्धा दिला नाही का महागार नसता केला मी माझा बॅलन्स संपलेला बॅलन्स संपलेला. मग आता घरी टेकलोय तसं मी इथं आलो. अख्ख्या महाराष्ट्रात कुणाचा बॅलन्स संपत नाही आता आणि तुझा बरा संपला रे. काय सांगा मग काय म्हणलं ती जाऊन दे मोरुदी आपला ती काय म्हणला म्हणलं तुम्हाला छत्रीदार या म्हणला माग रोजगार देतो दिवसाचा 200-300 रुपये. मला नसेल बबरू आणायला म्हणला असेल ती तुम्हाला तर म्हणला तुझ्या शेटला सांग म्हणलं जाऊन त्याला ती बुक्की टाकायची का नाही एक? अहो, टाकणार होतो पण ती लईच पैसा करायला लागलाय नंतर असा राग आला ना लय कुठं भेटले काय कुठं गेले आणि लय घालतोय. मोबाईल नवे कपडे मग तू 12 लाखाचा चिकच आहे. 12 लाख 12 रुपये असून नसेल त्यासारखा भिकार अख्ख्या करमाळ तालुक्यात कोण मिळायच नाही. मला तर वाटतंय त्याने काहीतरी गेम खेळायला पैसे खरं आहे का रे इकडं पण? काय असणार नाही म्हणणारच नाही तो आता जरा फुगीच करायला लागलाय. अहो मी बसलो की त्याच्यापाशी पोरगी आली. काय सांगत नाही बरं पैसे असते कवा कोणाला नसीब हे होते हो. सांगता येत नाही. आपलं हे मास्तर देवाने का नशीब पुढे अडवून ठेवले मलाच कळा नाही. म्हणतोय आता किशेची काय म्हणलं बरं मी काय करतो 2-3 हजार रुपये आहेत माझं जाऊ का मागायला. जावा की मी तर म्हणलं की त्याला आमच्या शेटचा पहिल्यांदा दी पण खोटं नाही ना नाही अहो शेट मी खोटं बोलून नाही का तर ते तुम्हाला येड्याची नाही ते कसं तरी दिवसात सुरुवात बरी होईल तिथं तू माझ्यावर कळ लावून देता कारण आपल्या गावात भांडण कळी लावायला कमीच नाही कुणा सारखं चालूच असतं धपका धपकी आणि भांडण. आता मी आता काहीतरी त्याचा विषय चाललेला गाडी घ्यायची होती वाटतं. गाडी सायकलचं पंक्चर काढायला पाहिजे ना त्याच्याकडे अरे त्या पंक्चरवाल्या पोराचं 5 रुपये दिलं पंक्चरचं सायकलच्या त्याला बघावं लागेल बरं का लई नाटक करायला लागली. का लावले नाही का पडी बिन पडी तिथे. ती माझ्या मोठा आहे ना हा बरोबर मी तसा मी काय मोठ्याचा मान करतो राखतो. हा म्हणतो तुम्ही काय करतो जातो त्याच्याकडे चल की तू मी हा
आता चालू आहे मी. बरं जा घरी आणि मावशीला म्हणायचं आज मी काय भाकरी करणार नाही, जेव्हा येतो म्हणा घरी. चालतंय या. जाऊ का मग? हा या. आणि काय असेल ती मोठ्या अद्दल घडवा त्याला. हो. कशाला पैसे? आम्हाला खेळायला जायचंय. खर्चाल का पैसे? हा भांडणं करायचे नाहीत. हा अभ्यास करताय ना? होय हा 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 जरा सगळ्या लहान लेकरांना सांगायचं हा गजे भाऊकर पैसे नाही रोज. हा आड वाजतो रे तुम्हाला. अहो गाजे भाऊ कधी घेतली गाडी? कधी घेतली? मला सौदा चालू आहे. मला मांजर सारखा आडवा आला. होईल का व्यवहार आता माझ्या गाडीचा? ए भैया खरंच गाडी घेतली का ह्यांनी? टेस्ट करायला लागलो गाडीचा आता. अहो येऊ दे की मला राव, कुठे जायचंय? जीवरला सोडा की राव मला कागदपत्र आणायचं. अरे मला गाडीचा व्यवहार करायचा होता. तो आडवाला मांजर सारखा माझा व्यवहार होईल का आता? म्हणजे मी माझा आहे का? एक सांगतो तुला, मी मांजर तुला नाही म्हणत. मला गाडी खरेदी करायची. नेता नेणार नका नेऊ. ए आता दलिंद्र गिरायकाला कशी विकतारा गाडी तुम्ही? ए पण होती मला आडवा का येतो तू? मला नाही माहिती कोणत्या गिरायकाला विकायची. मलाच घ्यायची. मी पप्पाला सांग नका देऊ म्हणा असलेला. बस असलं बस पडदिशी. बरं येतो. हा माहिती नीट बस पडदिशी. नाही त्या टायमाला तू माणूस असा आहे ना असला का? तुला दिसत कसं नाही? मग काय होतंय? मदत केली मग काय होतं? का वाया जाते का? काही बघा ना, थोडं खाल्लं लेकरा बाळाला बिमारी होत असते. कळायला पाहिजे ना. करू लागा थोडी मदत. लागायला लागले. अगं मग ऊन किती आहे? ए अजय किती उडाकलं तुला? अख्खं गाव हिंडून आलो मी. अरे बाळा मी इथं दळण करते. बाहेर निघायला पाहिजे का नको? दळण करायचं लोकांचं करती. ते सुनबाई बोंबलत होती मगाशी. बाबा सुनबाई कशी मला बोलती? तिच्याकडे लक्ष देत जा लक्ष जरा. काय नाही, पण ती म्हणली आमची सासू सगळ्या गावाचं काम करते पण माझं एक बी काम ऐकत नाही. बरं ही जाऊन दे मरू दी. तो की गोळ्या धरबर तुझ्या कुठं जीवर करमाळ्याला जायचं म्हणलं आजी ही म्हातारी हाटाकणारच मला. आमर तेवढ्या गोळ्या आण, आमर तेवढं ही आण, आमर तेवढं ती आण. त्यांना कोण आहे? तुझी एक काळजी घ्यायची ना तू जास्त. आधी काळजी घ्यायचं बरोबर आहे बरं का, पण ही आजीने का काम सांगते? पोरगी मला बघितली कधी आजीने? अरे बाळा तुझं वय नाही झालं लग्नाचं अजून. तुझी आताशी शाळा सुटली तुझी. कशाला लग्नाला गडबड करतो? चांगल्या जागी मुलगी बघून तुझं करून टाकेल लगीन तुझं. अहो सारखं मुलगीचं नाद. आता शाळा सुटली आणि मुलगी बघ म्हणतो तर आता मग आपण काय करायचं? एक चांगली मुलगी बघून द्या तर. माझ्या नातो आहे माझा. तुम्हाला एवढं सांगून देते की एवढे मुलीला चांगली बघा कुठेतरी. चालतंय. अजय खोटं काय बोलायचं ते बोल. 4 वर्ष झालं तुला गोळ्या आणतोय. 4 वर्ष जेव्हा गोळ्या घेऊन येईल तुझं हीच वाक्य. अमर तू भिवू नको, तुला पोरगी बघ. गेलं का नाही वर्ष फुकट माझं सगळं असं? अजून वय झालं नाही बाळा तुझं. कवा वय व्हायचं? जिजी तिकडे जाऊन आजारी पडली, भाकरी हाताने करतोय. अजून काय करू मी सांग बरं? अमर तू काय काळजी करू नको. हे काय तुझं लग्न जमवत नसते तर काय नसते तर मी माझ्या माहेराला तुला पोरगी बघते चांगली. ए मावशी तू बी किती दिवस झाला अशीच म्हणतीय. मला गावात असं म्हणतोय. आता 4 चाकी घेऊनच जाते गुरुवारी आणि आपण बैठकच बसवू डायरेक्ट. चालतंय चालतंय. आता नवरी बघायचं निघाली तुला पोटात दुखायला लागला का? तुझ्या आम्ही दोघी गेलो नाही अंधारात जात होता तुम्ही. आम्ही उजेडात 4 चाकी घेऊन जाऊ तिथं दाबानी. कशी तुम्ही जात होता अंधारात. तुम्हाला कोण होय म्हणताय अंधारात? आम्हाला उजेडात बघते काय? बघते काय मग कसं होय म्हणते नी तुम्ही उजेडात चालली की उठ बघायला. मग तो का आजी माझ्या लग्नात विषय काढला 100% लागतात भांडण. त्यामुळे तू काय कर माहिती का? तू नको डोक्यात टेन्शन घेऊ. माझं लग्न जमू नाही जमू. टायमाला गोळ्या खायच्या. ते बाळा गोळ्या हा आता तू सांगितलं तर खाणारच व्यवस्थित. आणि ते काम करायचं. सुनाला किरकिर करायचं नाही काय नाही. हा बाळा नाही आपलं बिंदास राहायचं. हो हो काय काय होऊन द्या आपण भांडू काय नका. लगीन होणारच. साडेचे टक्के होतं तर तेच म्हणजे आम्हाला दोघीला. तुम्ही आता तुम्ही बघा लग्न जमवायचं नका तुम्ही. आणि आधी गोळ्या खायच्या बरं का. मला तर कुणी सांगितलं गोळ्या नाही खात. तुला साडे
राम राम पाहुणं. राम राम. कुठलं गाव? पिंपुर्णीच आहे होय. काय काला जरा काम आमच्या? ते गजाने पैसे पाहुण्याकडून घेतलं होतं आमचं. हा ते पोरीच्या ऑपरेशनसाठी त्याने घेतलं. लबाडाकडे कशाला तुम्ही पैसे दिले काय मला कळलं नाही राव. ते पाहुण्याकडून घेतलं त्याने पोरीच्या ऑपरेशनसाठी हे केलं. ते जरा तेवढं बघा पैशाचं आमचं तेवढं. अयो आता सकाळ धरणं तर ती गाडीच घ्यायचा म्हणतोय राव. ती मला मी त्याच्या गाडीत कार कोणातरी आणली मी विकतच घ्यायची म्हणतोय कार. तरी मी म्हणलं ह्या लबाडाकडे पैसे कुठनं आलं असा खेळ केला होय त्यांनी. हो फसवून पैसे नेले. आता एक काम करा तुम्ही काय कुणाला कर नका काय बोल नका तुम्ही इथंच बसा. मी काय कमायना पैसे कुठनं कमायना गोळा तुम्ही काय नियोजन त्याला मी लावतो घोडा माझ्या पद्धतीने. आणि काळजी कर नका. नाही नाही असं पुन्हा फसायचं नाही काय. नाही चालतं. मग मी जातो पैशाचं नियोजन करतो. पैशाचं बघा तेवढं आमचं. आहे ना गजर मग तू माझ्याकडे पैसे मारण्याच होतो. तिथं घराला कुलूप नीट नाही कडी बसत नाही चिंतकांनी बांधले म्हणून तू माझ्याकडे पैसे बघितलंच पाहिजे. आता कुठे पैसे ठेवले असतील. साबण फिबन लोणचं हो इथं वय ह्यात बी काय नाही बायकोचे दिसतात. बरं अरे देवा यात पैसे दळगा जीव भाऊ तुझं पटांगणच करतो. अमरला म्हणतो रे चला येईन सांग. चला साडेसाठी यायची पुन्हा. पाहुणं ठेव का त्यात काय किती मोजलं काय नाही मोजलं नाहीत पैसे त्यातलं काय ते त्याने खराटलं असते. तुम्ही आता काय करा तुम्ही जावा ते ऑपरेशनचं बघा राहिलेलं मी त्याच्याकडून वसूल करतो त्याला लावतो तुमच्याकडे. पोरालय भारी केलं रे माझं पैसे वापस मला आणून दिलं माझ्या पोरीच्या ऑपरेशनसाठी. अहो काका तुमची मुलगी म्हणजे माझ्या बहिणीसारखीच आहे. कुणाच तरी चांगलं व्हावं ही मतलब आहे. तुम्ही पैसे घ्या आणि जावा बरं पाठशिनी डॉक्टरला द्या आणि करून घ्या बरं ऑपरेशन कसं. लय भारी झालं पोरा पैसे माझे मला परत मिळालं. मी जातो आता माझ्या पाहुणा असू द्या जावा लवकर ऑपरेशनला पैसे. पैशाला कमी नाही आता. चला आता पैसे मोजतो. गाडी तर घेतली आता निम पैसे दिल्या तर पैसे एकदा हात मारून ठेवतो पैशाला म्हणजे बेनगोर झालं. अयो पैसे माझं कुठं येतं आता. अरे देवा पैसे अयो पैसे कुठे येतं. पैसे नाहीत की रे देवा पैसे नाहीत की रे. माझं दिवसा दरोडा पडला घरावर. अयो आता काय करावं रे बापा. अयो पैसे गेले रे पैसे गेले माझं नेलं कुठे. पैसे कोण देईल रे. कुणी चोरलं माझं पैसे रे. आता काय करायचं.
गजाच्या घरी चोरी झाली रडत होता ती गावात बोबाटा झालाय उद्या की चोरी तुम्ही काय पोलीस आहेत का अधिकारी तुम्हाला काय घेऊन दिलं फळा अहो तुम्ही गावात बोबाटा झालता म्हणून सांगायला उद्या बोबाटा होण्याचं काय तुम्हाला काय करायचं चोऱ्या झाल्या कुणाचा अभ्यास करायचा नावाने बोंब गावात पुस्तक खाता येत नाही कुणाच्या चोऱ्या झाल्या कुणाचं ही झालं कुणाचं ती झालं तुम्हाला लक्ष तेवढं फळा काय झालं तुला काय सांगायचं माझे 5 लाख रुपये गेले घरातले 5 लाख रुपये होत माझ्याकडे मला काय बोलतो ना तू काय सर देऊन 5 लाख राहिलं द्यायचं आता कुठलं काढलं तरी सर तू 4 व्हीलर काय बोलतोय काय तुला काय माहिती आहे माझ्या घरात माहिती रेशा चल काय बोलतो काय सांग तुला का पैसे हाताला चोरला तू सांगायला लागला काय झालं माझे पैसे चोरले रे कोणतरी नाबाडेला का तू ग बस कशाला लबाड सांग बरं लबाड काय केलंय मी आता जीप घ्यायला चालला होता मगाशी ती जमत आणि आता चोरी झाली होय अरे बाबा निमे पैसे दिले आता निमे द्यायच्यात घरातले 5 लाख रुपये ते द्यायचे होते घरात येऊन माझ्या चोरला घेतला असं त्या डाबरेनी तुला सकाळपर्यंत गावलं नाही का कोण अरे गाऊन नाही म्हणजे आता कुठं आणलं होतं पैसे तू तेव्हा पैसे पाहुण्या कोण पैसे घेतले होते बरं. ते पाहुणा म्हणला माझी पोरगी आहे दवाखान्यात बरं. लग्नात भेटला होता मग म्हणला एवढं देता का म्हणजे कशाला पाहून त्याच्याकडे आता देता काय करायचं माहिती का जमीन किती आहे जमीन आहे 40 एकर अरे नीट सांग खरं जमीन किती तुला 1 एकर आहे माझ्याकडे बरं मग आता एक काम करायचं आता हा 1 एकराला गिरायक बघायचं आपण अरे पण कशामुळे लागा एवढं कशामुळे आता कशामुळे ती तू आता आणले 5 लाख द्यावं लागतं ना अरे पण चोरी कुणी गेलं तपास काढून मी पोलीस स्टेशन जाणार चोरी का उघडकीस जा करायला मग लगेच जा मी कंप्लेंट देणार चोरावर दे ना कंप्लेंट मग काय करणार मग कशाला पण गरीबा गुरीबाचं पैसे का आणतोय पण तुला काय गरज होती का पैसे अरे आणायची पाहुणा ना आम्ही आमच्यातला बघू ना पाहुणा मग कर केस कर नाही तर काय बी कर अरे मला मी कसं केलं थोडं गाडी नव्हती मला घ्यायची पण मी थोडी दिशा दावली थोडी गावात गावात ना हा मी कशाला गाडी घेतोय आणि काय मला दिशा दावायची म्हणून केलं ही पण तुला उठ्या तेव्हा करा कोण म्हणताय सांग की अरे मजा केली थोडी मजा केली तर बरं ती 5 लाख रुपये कुठं भरायचं मग आता बघ काहीतरी करणार तर मला कंप्लेंट करायला जाऊ दे मग जा कंप्लीट करायचं मग जातो मग काय केस कर नाही तर काय कर करतो कंप्लेंट आता कर जा 5 लाख का थोडा आहेत गेला का हा लोकांचं घेताना ठरवायचं ना 5 लाख थोडे का जास्त ती बरं मला गाडी कसते बरं तुझ्यापेक्षा महाभिकारी मी अरे गाडी कसं नाही की तुझ्याकडे 50 रुपये नाहीत काय 50 काय माझ्याकडे काय पैशाची बाग आहे जावा बरं चेस मध्ये मग घे चष्मा घे बरं तिकडे जातो मग मी कंप्लेंट जा 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 नाही ना बाबा नाही कंप्लेंट कर तुझं ऐकतो सांग काय करतो पर्याय सांग आता सांग काय पर्याय करायचा ते अरे आपलं खोटं कशाला करतो तुला का त्याला ताप होते तुला माहिती ना अरे मी मजा केली रे बाबा गावात थोडी जरा मजा करावं म्हणलं थोडी अरे माझ्या पार ना तुझ्या माझ्या पण एखादं मेला असते किती बाय अरे ती पाहुणा म्हणला धरा पैसे पाहुणं ते म्हणला कशाला त्याच्याकडे देता तुम्ही जावायकडे माझ्याकडे म्हणलं मी जवळ होतो शेजारी तुला इथं ठेवायचे काय करत होते पैसे बरं आता पर्याय काय करायचा आता मेहनत काय केलं तर आज पैसे गेला आता काय करायचं म्हणतो काय करायचं म्हणतो आता काय मेजक मारली तुझ्या घरातलं चोरून पैसे नेलं आणि त्या माणसाला दिलं अयो, किती माणूस तुला का भारी आहे रे ते माणूस आहे का तू? तरी नाही हा. असं जर कुठं तुझ्या अंगलोट आला असतं तुला जमीन इकावं लागली असती बरोबर आज आहे ना. बिचाऱ्या माऊलीचं ऑपरेशन तुझ्यामुळे राहिलं असतं तो वाचूला का चांगलं केलं गेला का मरतो आपला कुठं ना कुणा करायचं नाही काय नाही एखाद्याचं पैसे तुझ्या जर कोणी जबाबदार दिले असेल हा काय पैसे दे आता कशाचं? पैसे दे ओठीत ना पैसे देतात त्यांचं रे हो ती त्याचं तो जेवढं खराटल्या तेवढं पैसे दे ते दिलं त्या काकाला पैसे मी फल्लं मग सांगतोय बाकीचं पैसे बरं देतो तर 2000 रुपयाचे असते ते दे 2000 खर्च गेला माझ्याकडे देतो मी दे पैसे नेऊन तर कर नको. देतो जाऊ का मग मी जा जा नाटलं कोणा कर नको नाही परमेश्वरा काय सायकल नवी घेतली काय काय झालं दीपक काय म्हणलं काय सायकल काय चोरली बिरली काय म्हणलं नवी दिसती आज आयला चोरटच म्हणजे चोरा धंदा का माझा नाही नवीन दिसली म्हणून तुम्हाला म्हणलं तुमच्या सायकलची भांगड काय आणि तुम्ही सायकल कधी दिसला नाही आजच दिसला म्हणून विचारू तुम्हाला सायकलची भांगड काय झाली पेट्रोल डिझेलचा भाव गेले काकणाला मग काय एका दिवशी वापरलं म्हणून काय होतंय तुम्ही दुकानाला गाडी ह्याला गाडी त्याला गाडी तुमच्या मला तर पेट्रोल महाग झालं सगळं नाही ही बी चांगलंच आहे पायाचा व्यायाम होतोय हे होतंय शारीरिक तर चांगलंच वस्तू आहे त्याच्या बद्दल काय वाद नाही पण सायकल नवी दिसली त्याच्यामुळे विचारलं जाऊन दे मरुदी तू बापा का धावून गेला त्या दिवशी कधी आम्हाला गावातल्या पोरांनी सांगितलं म्हणजे दीपकल्या बापाला काय बी खवायतोय शिवाय देतोय
ती अडवणी करतं कधी मध्ये त्यामुळं. बाप आहे ना का आपला दीपक, तू सांगतो तसं करायला नाही बरं का. हा तुला काय लागलं तर माझ्याकडून घेऊन देत जा. नाही घेऊन जातो तुमच्याकडून, पण काय होतं कधी मध्ये घरात चिडचिड चिडचिड करतं ती, मग जरा सांगावं लागतंय समजून, नाही मग लय अडवणी करते. मी काम करतोय की कशाला घरच्यांना काय म्हणायचं ना, आपला आई बाप म्हणजे आपल्याला सावलीला का. बरोबर आहे तुम्ही म्हणता ती, पण काय होतं आता आपण सगळे पेट्रोल डिझेल झालं तुम्ही म्हणता ती बरोबर आहे. पेट्रोल डिझेलचा जाळ होती मग त्याच्यामुळे मग ती काम गाडीवर करायची म्हणलं की ती लागते वस्तू, मग घरात पैशाची चिडचिड होती. मग असं तुम्ही मुताय म्हणलं तरी गाडण्याचा माया बापाने काय करायचं. हा करायचं जरा काम धंदा करून आणा की, त्यांनी एवढे दिवस सांभाळायचं. तर तुझं काय झालं ते पुस्तकाचं काय म्हणतो तू. हे घ्यायचंय बरं का, पण चाललंय जरा थोडीशी विषय ताना. ही जाऊन दे मुरुती, तू सचिन आहे ना, तू गेला पुण्याला, तर सांगितले म्हणलं तुला पुस्तक आण म्हणून. होय हा अभ्यासाचं बघा. नाही अभ्यास चालू आहे, अभ्यासाचा नाही विषय का. आमचं झालंय नीट, तुमचं नीट कर ना का. नाही आम्ही करतोय अभ्यास, आमचं काय नाही विषय, अभ्यास तर चालू आहे माझा. जाऊ का मी. बरं चालतं. काय झालंय हा ती तात्या आले तर. होय त्याला भेटायचं तात्याला. कधी आलं तात्या. आलंय बाबा म्हातारा, आता मग त्याने माझं वाटोळ केलंय, पण चला येतो गाठ घेऊन. नाही जा वाटोळ पप्पी सायकल द्यायची या. बरं जाऊ का मग. मी बी घेतो सायकल एक, मग काय आता डिझेल ती माझं झाले म्हणलं मला बी घ्यावं लागेल. इंदा सायकल घे, व्यायाम बी होईल सगळंच होईल. चालतं हो चालतं या. काय चाललंय मग तात्या. बरं चाललंय ना, व्यवस्थित चाललंय ना. पुण्याचं वातावरण कसं काय. एकदम मस्त वातावरण चाललंय ना. खाणं पिणं मस्त आहे ना. सुग्रास खोरा खाताय ना तुम्ही. सुकाट गुंगल खाताय ना तुम्ही. जास्त उघडे तुझं वय कुठं जायचे सध्या तात्या. बरं गावाला कसं काय येणं केलं तुम्ही. चांगलं केले, तुझी आठवण आणली म्हणलं आपलं भाऊ दाबून आपण दाबून लागलं सुट्टी देत मला काय म्हणतो बात नाही. तुला सुट्टी देते जातो त्याला काय ना फोन कसं ते का जेव्हा माणसं होतं नव्हते का वडापाव मग काय परत बाईक येऊ लागते ना आमची. लय सांभाळते आपल्या जीवाच्या पाड्यात सांभाळते. सकाळी पोटभर जेव्हा ते हॉटेलमध्ये बी दुकान हॉटेलमध्ये मस्त तर आम्हाला हॉटेल सुट्टी द्यायची नाही. काय म्हणतो एक काय वडा 2 पाव. आमचा तात्या पाळा खाऊ काय. आमचा तात्या म्हणजे चांगला माणूस आहे. तुला का बोलत तू तात्याचं म्हणते माफ काढतोय. नाही ना तात्या कसं माफ काढायला तुमचं. मी तुला चांगलं समजतो. तू नालाय पहिले नालाय समजत होतो, पण आता चांगलं असं येऊ का मग आता. चालेल. कुठे गावावर काय 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 तुला काम धंदा आहे का नाही. काय झोपलाय काय कुठं काय जत्रा बघा गेलता काय तू. झोपलं कुठं अंग टाकावं म्हणलं, दार कुठं करून कोण झोपन का. अंग टाकलं जरा आता जीवन झालं. अरे त्या तुझ्या दोस्ताला सांगितलं काहीतरी. काय कोणती दोस्ताला. ते संजूला का जरा डोळा लागला गेला भांडणावर वगैरे चालायचं माहिती का. वाईट टाकून टाकला जीव त्यांनी. काम कर गोबरांकडचा. मी काय ऑफिस नाही खोललं तुमचं. तुझा दोस्त आहे त्याला सांग. बघू दे तुझा, मला काय घेते नाही. झोप येणार समजून त्याची बायको. बरोबर आहे सगळं ऐकून बदले बायको काय मला आडवी बोललो. शिकले सवाल तर तुझं ऐकतेल ना. तुला काय झालं तुझं सांग बरं काय झालं तुला ती. झोप येऊ आम्हाला वाईट टाकून टाकला शेजार आहे ती. काय म्हणतात काय ती तरी सांग. भांडणं तो वागायची चालल्यात काय मग त्यांच्या घरात कसं ऐकून बी काय चाललंय ते. मोठमोठे आवाज किती बी मोठे ओरडते रातच्याला. पण तो ग बसायचं काय ग बस तुला खबर का बसणार. सारखे भांडणं चालू सारखे भांडणं चालू. माहिती का मला नेऊ दे घेत. तू काय डोकं खराब करू नको. तुझा अमर ते तुझा ऐकल. तुझा मित्र आहे वर्ग मित्र आहे तुझा त्यो. तू शेजारच्या नात्याने बोल की सांग. आमचा शेजार धर्म आम्ही कशाला त्या तोंड खोपसणार. पण कान बदली झाला आमचा ऐकू. तुमची नवरा बायकोची भांडणं होते तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही लगेच मिटवतो. रोज भांडणार आमची. तेव्हा तुम्ही बोंब बालता सगळ्या गावभर. अजिबात नाही. त्याला सांग तुझ्या भाषेत. त्याच्या नावाची कंप्लेंट देईल मी. कंप्लेंट नको देऊ. मग त्याला सांग तुझ्या भाषेत भांडण नाही पाहिजे. बघा झोपाय सुद्धा आम्हाला चान्स नाही लागला. उद्या जातो तुझ्या घरी काय चाललंय ते बघतो.
तू गैडन करू नको. अरे पण शिकले सवारलेली माणसाने जर भांडणं करायचं म्हणलं तर कसं काय सांग बरं तू. अरे शिकल्या सवारलेला हाय सगळं बरोबर आहे. असं काय ते त्यांच्या कुटुंबात आपण तोंड घालू शकतो का. मी उद्या आवर्जून जातो. यांच्या भांडणामुळे त्यांची लेकरं वाढायला भेटतात. त्यांची भांडणं भांडण लागली 2 लेकरं भेटतात. उद्या जातो. काय कारण आहे ते हुडकून आणतो. ते पण काय ते तेवढं मी ठेवू. चालतंय. हा खदडलं का कशाला हीच झोप नाही काय करू. खदड फिदड घरी जा नको डोकं. माझ्या कामासाठी बाहेर गेलो मी. बरोबर जा. काय कलेक्टर आहे काय तू काम. कलेक्टर आहे. मला महत्वाचे कार्यक्रम असतात. माझे महत्वाचे काम असतात. त्या ठिकाणी जावं लागतंय मला. या झोपू दे मला. मी सकाळी परत नाही सांगायचं तुला पहिलं सांगा आलोय मी करतो काय असेल ते सांग त्याला. सांग पहिलं नको आणू काय चालते. सांग त्याला. तू एक जण कंप्लेंट करते तुला 10 जण करते. पण त्याला सांग ना तू भांडणं करून मला ऐकाय त्याचा दरवाजा बंद करून जर केलं तरी. दार ओढून जा मला झोपू दे. दरवाजा बंद केला तरी आवाज येतोय मोठ्याने. सकाळ सकाळ मी जातो. तू जा. मी सकाळ सांग त्याला काय असेल ते मिटवतो. मिठव जाऊ का मग. हा चालतंय. दरवाजा लावून घ्या. काय दरवाजा चोरायचं का तुझ्या घरात एवढं. जा बाबा 7:30 पाया पडू का. येण्याचा बाजार लगातार लावून जा. काय आम्ही येडे का तुम्ही येडे. कामाच्या अक्कल नाही. अख्ख्या गावावर बांधण्याच्या काय त्याची. आणि आता मला शहाणपणा शिकवायला मित्राला सांगणार तू केस करेन. काहीतरी डोक्याला. आता कुठं मी त्यांना बघत बसू. इथलीच मला माझी काम पुरा ना. आपण ते कुठं असते काय तुला सांगते काय झालंय माहितीये का. त्यांचं सूत्र माझ्याकडे आले. मग आता ती बारकी कामं करतात. त्यांनी माझ्या सोपवलंय सगळे. आपण काम काय करतात ती. काय सांगायचं असलं मला सांगा. अरे पण काम त्यांच्या पशी ना माझं महत्वाचं. त्याच्यामुळे जाऊन त्यांना सांगा. मला काय माहित नाही. मला काम आहे. असतं कुठं. हा हे पुढे जाऊ मंदिरापाशी असते ती. बरोबर चाल. पाणी घेऊन येते. काय करतो मोबाईल मध्ये. किती बघतो. बंद करते. काय बघायचं चालू तुझं. काय किती वेळ झालं मोबाईल बघते. जेवली का नाही पोरं. हो दोन्ही पण जेवले. जेवण वगैरे झालं. सोनल जेवला. हो खेळू देत ना. काय मोबाईल सारखं दिवसभर मोबाईल बघते ते. हो राहू देत ना. तू किती मला जेवण वगैरे बनवताना मोबाईल मुळेच फायदा होतो. नाहीतर मग तो मला खूप त्रास देतो. जाऊन द्यायचं का डोळं त्याचं मग. बघू देत ना त्याला मोबाईल. तुम्हाला माहिती मला किती त्रास होतो ते. मला नाही त्रास होत. तुला त्रास होतोय. दोघांनाही होतो ना. मला जास्त होतो. मला माहितीये तू कामात जाते. तुला त्रास होतोय. पोरांचं भविष्याचं काय बघायचं का नाही. काही संस्काराचं आलं ना की शेवटी माझ्यावरच येणार. तुमचं काही कर्तव्य आहे की नाही. काय मी थोडस काम वगैरे सांगितलं मुलांना बघा बोलली की तुम्ही लगेच बाहेर निघून जाता आणि मित्रांसोबत गप्पा वगैरे मारत असता. तुमचं पण कर्तव्य येतं ना मुलांना पाहायचं. मला पण काम आहे. मला पण त्रास होतो. अरे पण दोघांनी बघायला पाहिजे. मी पण कामावरच जाते. मला काय सांगू नको परत. असं झालं तसं झालं पोरांचं. तुमचं नेहमीच झालंय बरं मला ओरडायचं. तुम्हाला मी किती वेळा सांगितलंय जेव्हा तुम्ही पण येणार ना कामावून तर थोडस मुलांना लक्ष देत जा म्हणून. लक्ष मला पण काम आहे. लक्ष द्यायला 4 माणसात बसावं लागतं. मी पण काम करतेस ना. असं थोडी ना तुम्ही एकटेच काम करता. काम 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 सगळ्यांनाच काम आहे. तुला काम आहे. मला काम आहे. मग तुम्ही पोरांचं कोण बघायचं आपल्या. बाहेर नाही जायचं तुम्ही आल्यानंतर. नाही तर मग मोबाईल त्याला मला द्यावाच लागणार. पर्याय नाही माझ्याकडे. काय पर्याय नाही. काय होईल त्याच नुसतं मोबाईल सगळं. तुमचं पण जिम्मेदारी आहे. फक्त माझी एकटीची नाहीये. तुम्ही मुलाला लक्ष द्यायला पाहिजे. नाही तर मग आपण दोघं कसं काम करणार. कामाला तरी बायको पण पाहिजे. ये आमऱ्या ये. कळीचा नाराज ये बस. हा म्हणजे च्या प्यायला यावं म्हणलं पण तुमचं राव तू इशित भांडण ऐकू आली म्हणून आलो मी. तू आला काय भांडण लावा आमची. वहिनी सांग मी कशाला भांडण. भाऊजी तुम्ही पण आमचं लक्ष द्या ना. बघा तुम्ही कसं करताय. हा मोबाईल बघतोय. हे ऑफिस वरून आले की फक्त बसतात. वहिनी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला आधी सांगणार होतो. ही ना इतका येडा माणूस आहे ना आपल्याला तर आवडतच नाही. ही कधी मदत करत नाही. कधी कुणाला काय करत नाही. तुम्हाला मदत करत नाही ना. ही कुठे करतात मदत. आले की लगेच बाहेर निघून जायचं. हे काय जावा तुम्ही माहेरला निघून बसू दे उपाशी म्हणजे कळ न्यायला. हो तुमचं बरोबर आहे. कळीचा नाराज आला भांडण लावा आमच्या सगळी. बरं दिसते का सांग बरं.
सगळी गली बघायला आलती. अरे काम मला बी काम आहे, मला बी त्रास आहे. तुम्ही काय करा, माहेरला निघून जावा बरं. ह्याला मरत आहे उपाशी असाच. हा निघ बरं तू. खरं बोललं की सकाळला राग येतो. भांडणं लावतो, जाऊन द्या निघ, मरू द्या. निघ. मी आपलं तू निघ. तुमच्या दोघांमध्ये मी ऐकत बसतो इथं आपलं. जाऊन द्या मरू द्या. जाऊ का मम्मी? जावा वहिनी जावा तुम्ही. गपकी नाही ठेव का वहिनी, त्याचं सगळं तुम्हाला सांगतो आज मी. ही नाही मी ऐकलं काय भाऊजी, काय नेमकं काय झालं चाललंय तुम्हाला काय? सांगतो मी. ठेव का की गावात आला घरी 2 मिनिटं थांबत नाही. निघ बरं तू, निघ नाही वहिनी निघ तू, निघ. वहिनी तुम्हाला खरं हो, तुम्ही शांत राहा. काय झालं काय भाऊजी ते सांगा बरं. ओय, भाऊजी नेमकं काय बोलतात हे? नाही असं कसं काय, बाहेर काय सांगा तुम्ही मला. बाहेर काय नाही, कशाला थांबतो? एक मिनिट भांडणं लावतो काय तुझ्या? भांडणं म्हणजे काय मला पण समजायला पाहिजे ना. हे बाहेर म्हणजे काय काय असतं बाहेर म्हणतो तुमचं? बाहेर काय म्हणतोय, आमची बायकोली भारी म्हणली. खरंच म्हणलं असं थोडी नाही भाऊजी, बायकोला जर भारी असते तर एवढ्या घरात भांडले असते काय? ही आदर्श आहे आमचा. नाही तुम्ही काहीतरी लपवताय, तुम्ही वेगळं सांगायला लागले. नाही तुम्हाला कसं काय सांगतो, तुम्हाला आमची बायको इतकी भारी ना, माझ्या आईवडिलाला सांभाळती, मला सांभाळती. असं ते म्हणू शकत नाही. आता किती ओरडले मला मोबाईल. आम्हाला पार्ट्या बी देतो अहो. आम्हाला आता काय करावं लागेल मला पोराला हे करायसाठी? आता पोरग मोबाईलचं काय सांगू माहिती का, आता गावाची जी बोंब आहे, कुणाची बी लेकरं अशी मोबाईलच करतात. तू लक्ष द्यायचं ना. हा लक्ष बाहेर काम असतात चार, मला आमच्यामध्ये काम चार असते. आमच्यापाशी कमी बसायचं, लेकरांकडे लक्ष द्यायचं. अहो भाऊजी, यांना असं वाटतं की मुलांना कंटिन्यू मी एकटीनेच पाहावं, पण मी तरी कशी बघणार? मला ऑफिसचं काम आहे, त्याच्यानंतर घरात आल्यानंतर घरातली काम आहेत आणि मुलांना पण बघायचंच असतं. मग मी जर स्वयंपाक वगैरे करत असेल तर थोडा वेळ हे मुलांना बाहेर घेऊन शकतात. दादा तुला काय होतं लेकर घेऊन यायला? तर तुला लाजपीच वाटते का? अरे बाहेर 10 मिनिटं गेलं परत घरी यायचं, बाहेरची काम असतात चार. बरोबर आहे, दोघांना बी कामवायचं म्हणजे कुठतरी ऍडजस्ट करावं लागेल. बरं वाटतं जरा, 4 गोष्टी गप्पा व्हायच्याच बाहेर. वहिनीचा विचार करतात तू, सांग बरं काहीतरी ऍडजस्ट करायला का? तुमचा संसार तुझा एकटाच आहे का त्यांचा एकटाच आहे? दोघांचा संसार आहे का नाही? कुठतरी ऍडजस्ट केलं पाहिजे. हे थोडा वेळ जर ह्यांनी मुलांना बाहेर घेऊन गेले, खेळवलं वगैरे, तर ह्यांचं पण माइंड चेंज होईल ना मुलांचं. घरात राहून ते एकदम हे होतात, मग दुसरं काय ऑप्शनच नाही ना घरात. बरोबर आहे, खोड्यावर ही असं माणूसच येड आहे. त्याला मी 50 वेळा सांगतो जर लक्ष देत जा फॅमिलीवर, पण ऐकत नाही. लक्ष काय लक्ष, 24 तास लक्ष आहे, घरात लक्ष आहे, बाहेर लक्ष आहे. आता ती जाऊ दे मोर द्या, तुम्ही भांडणं काय करा, पुन्हा संध्याकाळी खेळा. ह्याला काय करा, ह्याला त्यातनं बाहेर काढायसाठी एक काहीतरी मार्ग काढा. काय करावं लागणार तेच काय करायचं? भांडणाचं काय नाही हो भाऊजी, आम्ही काय असं भांडतो म्हणजे का? पण आता बघा ना, एवढा ऍडिक्ट झाला ना मोबाईलला मुलगा. त्यात तुम्ही 2 जण सुद्धा कारणीभूत होते. मी काय एकटा तो बारका बाळगी नाही. तुम्ही लेकरांकडे कधी लक्ष देत नाही, कधी तुम्ही 2 जण घेऊन फिरायला जावा बागत मध्ये, त्यांना दुसरे खेळ खेळावा, दुसरं काय करा. आता आहे ना, तुम्ही एक काम करा, तुम्हीच आम्हाला काहीतरी आयडिया करून बाहेर काढा. चला आपण काहीतरी आयडिया करू. चला बाहेर माझ्या बरोबर. चल ओके ठीक आहे चालेल. आणि याला घेऊ का नको? राहू देऊ, तर तो असाही येणार नाही. नाही चला तुम्ही. कशाला आणलं इकडं अमर? आता आपण काय करायचं, बॅट बॉल खेळायचं. बॅट बॉल खेळायचं वय का आपलं? म्हातारं वय झालं पारणी. मग तुम्हाला ऐकायचं जाऊन निघून मी. तुम्ही जर ऐका माझं, बॅट बॉल खेळा. माझे आपलं वय का बॅट बॉल खेळायचं आम्हाला? हो वहिनी सांगा ना, तुमचं तुम्ही बघा, माझं मी जातो मागायला. अहो आपल्या मुलासाठी करत असतील तर करूयात ना, तर लोकांचं कुठे विचार चला. बसणार आहे? तुमचं बॅट बॉल खेळ, पैसे बिसे घेणार. चला बरं, चला खेळ. अरे काय अरे तिला कडू सगळ्या गावाला याड लावून आपल्याला याड लावीन ती. पोरांनो बॅट घेऊन ये की लागा. उद्योग बघ, आम्हाला काय तेवढ्याच कामाला बसले. तुझा बाप बी असं म्हणत नाही मला, बहिणी गावातली त्याची पोत झाली. दादा त्यामुळे म्हणतो वळण लावा तुम्ही लेकरांना म्हणून, तुम्ही ऐकत नाही. शाळा सोडून बसच्या दिसती कशाचं काय? दाखी लागा बोलतो आणखीचा ह्याला तर नाही पाहिजे. बाप कवर ऐकत नाही, तू असं म्हणतोय की तुम्हाला सांगतो वहिनी कोणाचंही कोणाचं लय बोलतंय ती आहे ना. अख्री पोरं आपण लय हे करतो. तुम्ही जरा पोरं मोठी होते माझ्याकडे ते सांभाळ, माझ्या तालमीत बघा त्यांना मी कसं तयार करतो. चला आणलं का बॅट बॉल? चला चल बाबा चल. नाही ना चल चल. उठकी तुला चला दादा पहिल्यांदा माझी बॅटिंग बरं का. चल इकडे उभा, चल दोघे मागे थांबा. वहिनी थांबा इथे.
तुम्ही फक्त मोठे वर्गात बरं का बारक्या पोरला आणायचे बॉल हळू टाकते ना हळूहळू टाका बरं झालं गड्या तू भेटला ते पोरांना असंच करायचं नाही बरं झालं नाही तर पोराचं काय मोबाईल सगळं पोरग खेळायला लागलं चांगलं झालं त्यामुळे काय करा माहिती तुम्ही दोघं फिरायला जाऊ पोरांना नाही ना पुढे फिरणं बिरणं पोरांसोबत खेळायला लागणार तुम्ही निकट जॉब आणि काम बघत बसला ना पोरांकडे दुर्लक्ष होणार आणि दुर्लक्ष झालं की असल्या घटना घडणार त्याच्या पोरांचं करिअरच खराब होणार आणि वय नाही तुम्ही वैताग ना ही बी काम करतोय ह्याला बी कटाळ येतो तुम्हाला चेष्टात मग मी म्हणलं असेल की बाबा फिरा येतो ह्याला बी कटाळ येतो ह्याला बी 4 पोरात फिरावं वाटतं त्यामुळे तुम्ही बी काय त्याला ताप द्यायचा नाही तो बी वहिनी ताप द्यायचा नाही आता टाइम काढायचा पोरांसाठी शनिवार रविवार सुट्टी असते टाइम काढून पोरं फिरायला न्यायचे खेळायला न्यायची तरी तुम्ही या आई वडिलांना बी एखाद्या वेळेस फिरायला न्या सासऱ्यासारखं फिरायला नेणार काय नाही चल जाऊ का मग मला आता काम आहे थँक्यू चला चला आमरे आला आमऱ्याने बरं सांगितलं गड्या ती बरं झालं ते नाहीतर काय लय आवडच मला वाटतं नुसतं गावभर बोंबलं थिंडतंय आमऱ्या ना आमऱ्या हुशार आहे हो नाही खरंच आपण एवढे एज्युकेटेड असून आपण आपल्या स्पंदनसाठी काय नाही करू शकलो आणि ते असं म्हणजे गावात असून आपल्या स्पंदनला त्यांनी याच्यातून बाहेर काढलं वगैरे थँक्स टू अमर रिअली देखा बघा तो कसा खेळतोय आता स्पंदन बघ नका मला वाटलं दुसरंच कोण होता का चांगला कोणी बाळायला असंच कर जावा तो घालला जरा होता तू आता वय येतो खाली अशी खोड करतो काय तू रे आई बापा म्हणतात लय माझं कोणी बाळ आहे सणासात बसलेल्या माणसाला कोणतो काय तू ये खाली तुला कोणी बाळ आहे मी चाललो होता हो
अरे मजा लावली काय बायतो ही शिकवलं काय बापाने मास्तरने हो मास्तर तुमच्याकडे झालोय मी सांगायला बाबा काय लावलाय काय काय झालं काला करायला अहो गुरुजी मी गेलो बाथरूमला आम्ही काय ताब्या घेऊन यायचं तुमच्या मागे तुम्ही बाथरूम आम्ही गेलो तुम्ही ताब्याला घेऊन यायचं पण ते तुमचा पप्या नाही का त्याने मला बाथरूम मध्ये कोणलं पप्या नव्हतं तिथं मग कोण होतं आमरला मी कडे लावताना स्वतः बघितलंय आमर चालता काय असं आहे होय हो आमर तू आमऱ्या होता होय हो आमर होता गुरुजी हे खरं आहे का तुम्ही बघितलेलं आमऱ्या होता म्हणून हो हो एकदम 100% आमर तुम्ही भांडणं तर लावत नाही ना आमच्या दोघांची कशामुळे भांडण लावतो मला आमच्या दोघांची भांडण लावली त्या ताट्याला त्या डाबऱ्याला लय आवडतो म्हणून म्हणतोय तुम्हाला नाही नाही खोटं बोलणार ना मी काय खोटं बोलू बघा मी त्याला विचारतो आता खरं खोटं बघतो म्हणून साजन्या हो चालेल आमऱ्या बघतो तुझ्याकडे आता हा? असं एवढा त्रास द्यायला लागला काय आता तू गावाला त्रास दिला तुम्हाला त्रास द्यायला लागला काय मग बघतो आणि तुम्ही खोटं बोला तर गुरुजी बघा हा चालतंय हा जाऊ का मग मी का चहा पाणी काय म्हणलं का तोंडात चहा पाणी करतो काय काय चला गुरुजी हो का आमऱ्या इथं येऊन बसला का रे काय झालं काय झालं मग तुम्हाला सांगतो तोंड फळ का तुझं होय रे नाटक करायला लागला काय तू तोंड कशाला इथं माझा हात फुटलाय काय झालं तुला दरवाजा लावला ना मला कोणला ती दरवाजा नाही 8 दिवस झाला घरातून बाहेर निघलो नाही बाथरूम मध्ये बसतो दरवाजा लावला तो अहो मला लागले डॉक्टरने सांगितलं घरात बाहेर निघायचं नाही मला कोणी कोणलं तुझं नाव आलंय तुझं नाव तो कोणलं मला म्हणून तुम्हाला मी सांगतो तुम्हाला सांगणार नाही नाही सांगत डाबऱ्याने कोणलं तुझं नाव कसं सांगतोय मास्तर ती अहो काय झालं तर माझं नाव गावात हे काय झालं ते आमरेने डाबऱ्यानं तात्या कशा घालते तिकडे मला माहिती का पण मी तू खरं सांगतो नाही शपथ तुम्ही जावं लवकर पाठशी डाबऱ्यानं तात्या होता का बघा बघतो डाबऱ्या तुला बी बघतो आणि तुला बी बघतो तात्या ही इट घेऊन जावा घाला टोकऱ्यात त्यांचं बघतो 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 तुझ्या घालो का डोक्यात आता नाटक करायला लागला होय रे बघतो तर तात्याला बघतो डाबऱ्याला बघतो तुमची नाटक काय चालल्यात गावात ती पैसे दे 100 रुपये दवाखान्यात जायचं तिथं देवळा पैसे बस 100 रुपये देवळा पैसे बस देवळा पैसे बस अहो काय तात्या लई निवांत बसला बसलो बाबा काय कर म्हणा काय करतो काय दिसलंच नाही अरे काय बाहेर निघू वाटत नाही गावात फिरू वाटत नाही का पोर गमवली करमत नाही काय नाही काकूने बी सांगितलं अहो काय करता गावात या मग गेलतो हवा पाणी बदलायला पुण्यात राहिलो 3-1 आठवडे पाऊस पडलेलं कळलं गावातल्या लोकांनी सांगितलं म्हणलं आता बघावं जरा काहीतरी फनपाळी करावा आणि दुसरा पाऊस पडला का घ्यावा पेरून तर गावाची आठवणच नव्हती आली अरे काय आता म्हातारपणात गावाची आठवण काय तुझ्या काकूची आठवण काय पोर गेल्यापासून बघ जरा वायबल झाले झालो मी काय खरंय बर का तुमचं लय जीव पोरीवर मग आता काय रानातलं काय लावताय रानातले रताळी लावा म्हणतोय मी रताळी अहो ऊस लावा काय करायचं त्याला का ऊसाचं लय हाल झाले जाऊ दे आपलं अमरचं कसं काय चाललंय रे काय आता दररोजच आहे काय त्यांचं काम बिम करतो का बोंबल फिरते आता आपलं डिश बसवायचं चालूच आहे काय म्हणतो आणि मग डिशचं घेतलं त्यांनी आता पण नाही होय ती ओला का लय पैसे कमवतात मग आयला काही बी म्हण बर का पण आज मला वाटतंय अमरला का पोरगी द्यावा लागते कुठली आहे का काय आता ती पुकलेला का सगळं कोण आहे अहो शेट हाणता का मला अरे तात्या आल्यात मला सांगायचं नव्हतं का अहो मी बी आताच भेटले मला ती ह्याला मी तिथे एसीत भेटला होता मला तात्या आहेत का बघून ये घरी हिथंच बसला येऊन तात्या मी तुम्हाला केव्हा भेटलोय नाही भेटलं नाही भेटलं मग आता काय राजाराणीची गप्पा मारत बसला 2 जण अरे आला बसलं लेकरू माझ्यापाशी मी तुझं विचारित होतो चौरतो तू येऊन आम्हाला जाऊ द्या राव इथं बसा यायला मी पडन तुम्हाला माहिती नाही मला जागा लागते अरे नाही काय करा माझं आहे ना डोकं हँग झाले हा घरात तुम्ही आता तुम्ही दोघं बी उठून जा इथून घरात चला कान पडे घेऊ तात्या मी सेवा करणार तुमची आज तुमचं डोकं चोरतोय मी चला खटाव बसू आपण सूर्याला काय इकडे उगवल्यात काय कुठं बी उघडू अजून हीच करायचं का चला
आता तुम्ही ऐकत नाही. मी तुमची सेवा बरोबर करतो. शेटने आज मला हाणलं होय. आता दाखवतो डबऱ्याची पावर. पोरगले आडमुठे काय म्हणतो निवळ चक्कर मी काय त्यामुळे त्याला फाटका लावला आले आले. काय झालं त्या शेवंत आते नाही का ते भातोड्यात पळवले त्यांनी. अरे काय बावळ ते त्या शेवंत आत्याने धरलं माझंच गचुर. मला म्हणलं तू अक्कल नाही का तोच लावला असेल त्याला. आणलं तुझं ना तुला कुठलं आलो निघून मी. जाऊन द्या काकू बरे आहेत ना. होय होय बरं लयला का जीव लावला तिने 10-15 दिवस काय मला असं वाटलं मी स्वर्गातच आहे. त्यामुळे गालन फिलवर आलं तुम्ही. गालवर जाऊन द्या व्यवस्थित राहा. डोकं दुखाय काय झालं नेमकं. अरे माझं हँगच झालं रे का त्याने. बरं तिथं गावात चर्चा उठली होती पुण्यात कुणी हाणलं होतं का तुम्हाला. मला हा अरे ते काय झालं कोण म्हणलं त्या बाईला काहीतरी म्हणलं तुम्ही वाटतं. नाही ती आली पळत पळत माझ्याजवळ बसले धक्का मारायला आपल्या खोड्या म्हणून तुम्हाला गाव सोड नका म्हणलं होतं. ऐकून ते घे तिने असा धक्का मारला. बर म्हणलं का मी माणूस आहे की रे. तिने धक्का मारला की मी जरा सरकून बसलो. आता तुम्हाला आजोबा म्हणली होती ना वाटतं चुकलं म्हणून. नाही मग ती सांगत होता श्याम काल म्हणत होता ती मला डार्लिंग म्हणत होती. कुठलं काय असलं ना म्हातारपणी करत जाऊ मार खायची पाळी. गावाचं नाव गेलं का नाही तिथं अख्ख्या पुण्यात. अरे हे बघ मी बी माणूस होते गेला का. जाऊन दे मोरदे त्यामुळे तुमचं डोकं दुखत चप्पल मारली वाटते तिथे. नाही तसलं बूट तातचा बूट ती आणलं ना. मग ती झालं गावात. जाऊन द्या काय होतंय कुठं. दम 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 काढा की राव. अरे लय दुखते का आता शेट हळू रे. गोगल काढा गोगल काढा. ओ शेट बघ ऐका की मी येतो जरा बाथरूम लई अर्जंट लागली. अरे कशाला एवढा खातो अरे निवळ ही असू द्या. हात पाय तोंड धुवून ये पुन्हा. काय करतो रे अमर. बाम आणलाय त्यांनी. गरम करून आणलाय का काय माहिती कसं आणलाय. पुढे आई तिकडे तोंड करून बसा तात्या. वय झालं तरी तुम्हाला कळा नाही. का कुबीला का तशीच वराटते रे. आता उगा आपलं पहिलं नातं चांगले म्हणून नाही तर मी आलो नसतो. आपली काम करत नाही. चांगलं आहे बाबा तू. बरं आपल्याला काय त्यात इंटरेस्ट नाही बाबा चांगला तुम्ही फक्त शांत राहा. माहिती का जरा हे ना लाव का नको सांगा बरं. नाही नाही लाव लाव अजून गेलो नको बाबा लय नको. तात्या केमिकल आहे काय. आला का काय येळ आहे का काय. आरला का ही तुला सांगितलं मी आधी. डबऱ्याने गोडा लावला आपल्याला. मायला ह्या डबऱ्याच्या आला निघा नाही थांबा. आला का अरे मला कस तरी होत आहे. दम काढा दम काढा. अरे हळू अरे आबरे हळू अरे हळू आबरे अरे आबरे अरे काय केलं रे आबरे तू. मी काय केलं वैर्या तुला काय कळलं का नाही कधी. आता ही अजून टिकलं पुढे नसेल. थांबा काहीतरी आपण आयडिया सुचू. आता काय करतो घेतो का कपाळाचा अर्धा भाग काढून आपण चष्म्याचे हिने बघू काढू. काय माहिती असं कुठे घ्या घ्या बस तुका रातून दिवस तुमच्या पैसेच. ही मला माहित होतं ही 7:30 आली ना गावात. आता कुठं न होणार. आता त्या डबऱ्याला तुला सांगतो त्याला खाली मुंडकर वर पाय. जाऊ म्हणते झाला असेल चिटकून दिसते मला अरे माझ्याला का तुला आता काय सांगू कपाळातलं शिरा वरून धरलं झालंय का. हो पण त्याने फेमिकॉल लावलं म्हणतात नाही तुटे का नाही तुझं उग बसव. काय रे वैर डावा साधवला रे. नाही तुम्ही 7:30 या काहीतरी होतच कुठं ना माझ्या जीवनामध्ये. तुम्ही माझ्या जीवनामध्ये शनी या.
अरे आता संदर्भ जावी मग. अरे बापरे हे नको तर काय करू थांबा. गाव गोळा होईल हे म्हणते हे दोघांनी काय तमाशा लावलाय. अरे लगाले हात थांबा 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 बोट काढतो. गपास की काय करावं बोलू. अरे हाक मारलं का कोणाला तरी आपले कोण येत असतं ताते तवा. शांत राहा तुम्ही. काय लागा तुला बेअकली माणूस मी कशाला का पिविकॉल आणलं लावले डोक्याला माझ्या. त्याला खवळत होतो म्हणलं गबस मी ती गप्पा मारतोय. आता झाली का नाही जिरला का नाही खंड आता. त्याच्या मायला त्याला येऊ दे ना. लोकांना नाही तू कुठं ना आहे. अरे बापरे त्या डाबऱ्याला आता काय सांगू आपण. तुम्ही शांत राहा त्याला येऊ द्या. त्या डाबऱ्याला बघतो काय जिरली ना. पुरी जिरली. आता मी म्हणतो तसं शांत राहा त्याला येऊ द्या बघू आपण. त्याला चांगलं धाडा शिकवू गाड्या. करतो शांत राहा. तुझ्याशिवाय जमायचंच नाही. माझ्या शिवाय जमतच नाही तुम्हाला. काय माझं नीट केलं आणि तुम्ही आला की मला 7:30 लागतात. काय ही नाही. शांत राहा. आता काय बोल ना काय ना ग बसा जरा त्याला 2 मिनिटं जरा शांत व्हा. अंबारे काय शेठ अरे झालं त्यात डुक बरे. बरं आहे. अरे चोळ तुला माहिती ना आपण चोळाय किती भारी आहे. एक नंबर माणूस आहे आपण. काय नाही काय पुण्यापासून आल्यापासून तात्या कसं काय नाही. तो त्या पलीकडे सर ये इथं मध्ये बरं की चांगलं भारी तुमचं काहीतरी वाटतंय. बसतो की तात्या तात्या बसतोय. तुम्ही काय कराय दाव घेऊन ये. ओ तात्या तुम्ही काय दावा ओ तात्या शेठ. ओ शेठ आणा दावा तात्या लवकर. अहो मी काय केलंय. ए गप सोडा मला. गप शेठ. ओ शेठ. ओ शेठ. मी मम्मीला नाव सांगेन. मम्मीच्या आजोबाला सांग ना मला काय घेऊन ओ शेठ मी काय केलंय. अरे माझ्या शरीरावर दरोडा टाकला. दरोडे खोर सोड. आय तात्या पुण्याहून आलाय नाटक करून. आयु ओ तात्या आयु. अहो मी काय केलंय तुम्हाला. काय केलंय सांगतो तुला काय केलंय. ओ शेठ चमटा कसा वर नाही तात्या वर नाही तुम्ही ओ शेठ मी काय केलं. तात्या वर वर अहो सोडा की मी काय केलंय का तुम्हाला. ओ तात्या अहो म्हातारा आहे की अहो बारकी लेकराला बांधता वय. अरे ओ शेठ मी काय केलंय का. काय केलंय का. फेमिकॉल लावतोय मला. मला फेमिकॉल लावतोय. फेमिकॉल लावतोय मला. फेमिकॉल लावतोय. फेविकॉल लावतो तात्या. फेमिकॉल लावतोय. शीट वर करतो. थांबा शीट वर शिट्ट्याच्या बस. फेमिकॉल लावतोय. फेमिकॉल लावतोय. फेमिकॉल लावतोय. ओ शेठ ओ तात्या लावशील की फेमिकॉल. ओ तात्या मी काहीच केलं नाही. त्यांनी आता आपल्या फेमिकॉल लावलं तिथे हाताला लावायचं. असा नमस्कारच घालून गेला पाहिजे. सोडा ओ तात्या एक हात तुटलाय ओ माझा. ओ तात्या लोकांना लावायला कसं वाटतं. तात्या ओ शेठ अहो तुम्ही माझा मित्र इतके अहो. ओ शेठ का रे. ओ शेठ नको. ओ थांबा सोडतो तात्या जाऊन द्या. त्याला शिक्षण मिळेल आता. हो. आता हे सगळ्या गावात राम करावं लागेल. ह्याला पुन्हा मनात येणार नाही. ओ शेठ अहो काय असं केलं अहो तुम्ही. केलं तुम्ही ह्या कलियुगात आहे ना इथल्या इथं पिढून ओ शेठ मी तुमचा मित्र आहे की. आहे ना चला निघा चला शेठी का पाणी खेळायचं.
मी मम्मीला नाही मम्मीला सांग जा. मम्मीला सांग नाही तर मामाला सांग. तात्या बघितलं ना गाव कसं या जशात तसं जसं तसं या ते फॉर काय म्हणते मग जेवण पण केलं का नाही? जेवण म्हणलं आमऱ्याकडे जायचं. काय मी तू उपाशी या काय म्हणते ना ढवळ्याच्या तरी पावल्या बसला वाण नाही मग गुण लागला. मी उपाशी तुम्ही उपाशी आला का कसं रे? मग आता काय करायचं? जाऊ आज हॉटेल मध्ये. हॉटेल नाही वडापाव खाऊ. आपली एवढी अवकात नाही हॉटेल मी घालताना चला लवकर. तुझ्या काकोंनीले पैसे दिलेत मला काय आईस कर म्हणून. महिना पिणं नाही आज कशाचा? जाऊन दे चला. हे त्या पोरीचा अजून लेट टाइम आहे. चला मायला ह्या डबऱ्याच्या अंगाला लावतो बरं माझ्या. चला की तात्या. मम्मी तुम्ही सांगत तुला माहिती का इथं माझं काय चाललंय? तुला साबणाचं पडलंय. ए डोल्या साबण दे माझा. ए काय माहिती का डोल्या तुझी आई काय खाय घालती काय? काल मी वजन मोपलं तेव्हा माझं 45 वजन होतं. 45 90 किलो भरलं असेल की वजन. माझं 95 असं नाही तर 150 असं. तुला काय करायचंय का? जा तुला साबण आणून देते. जा तिकडे. इथं माझं काय चाललंय बघ. कुठे तोंड काळं केलंय रे तो? ए तुला काय माहिती का खानदानात एकटाच मी काळ आहे. काळा असतो नाही तर गोरा असतो. माझ्या मम्मीचं साबण आणून दे. हा ही बर का. ए हाप तिकीट हे घेत ना. ए डोल्या मत का. हे परमेश्वरा ही काय वेळ आणली रे माझ्यावर. त्या शेतची सेवा किती केली का मी. आणि बघ ही दवाखान्यातच जातो. तुला हाणाय कोण लावतं रे? कोणी केलं ही? आमच्या शेतने केलं या. कोणत्या आमरणी होय? हे काढू लाग. अरे पाय कसला का नाही लय भरले. ती कर काय करायचंय पण काढी. कर काय आणि मीच माझे पाय आप तुझा काय की. हा काय करायचंय? ओढ ओढ. अरे मला नका उचलू. अरे मग हे निघत नीट नाही. ओढ. माझा गुतीवला तो पाय. तिकडे उठ तिकडे उठ तिकडे उठ. अरे मला नका उचलू तुला. अरे सरळ पाय काढ की तुझा. उठ. तांदी की. आला तुझा पाय. माझा जात नाही. त्याला कसं तरी ए यार पण उठ उठ. काय मी काय येडा बिडा आहे काय. तिकडे उठ तिकडे उठ. खाऊन येतो का नाही. तुझा हात आहे का काय? ही आमच्या शेतचे काम. तो काय केलं इतकं शेटला? तुझं वडला का उठ. हाणलं ना लगेच निघतो. निघतं काय मग हाणकी पटके. अरे तुला काय हाणायला. अरे निघलं की. ए मित्र